अरे काऊन तात्या काय झालं? मोहन उदास दिसू राहिला. गाडीत बस, सगळं सांगतो तुले. इथं सांगायचा वेळ नाही आहे, गाडीत बस. पोरगी असे म्हणे मग तात्या नाही. बर. अरे काही टेन्शन नको घेऊ मोहन्या, नशिबाच्या पडायला काही नसते हो, त्याच्यापेक्षा चांगली भेटन तुले. हा काही टेन्शन नको घेऊ तू. चला येतो मग तात्या, काही असलं तर फोन करता बा. हा तुलेच फोन करतो. पाय ना असन तर त्या रिश्त्यात असन तर एखादी पाय म्हटलं मोहनसाठी. वा वा कशी गोष्ट करता तात्या, असलं तर पाहिनंच आहे आपल्याला. चला येतो मग. हा काय मोहन्या तू म्हणताले काय का त्यासाठी पोरगी नाही पाहू राहिलो. आता पोरीचे पाहिले का त्या चवणे कशा आहेत? काय म्हणे ते सावळा आहे म्हणे. तू सांग लेकरं चित्रे होईन म्हणे. आता काय करतं सांग तिला. आता थांबून जा थोडा, कुकडला निरोप येऊ दे, मग तिकडे चालला जाऊ पाहिले. ठीक आहे चला तात्या घरी जातो आता आम्ही. हा मी जातो घरी, मी थकलो जरा. चला रे घरी जा आता आपापल्या. चला घरी जाऊ, थोडस लय वेळचा माणूस बाहेरच आहे. अरे आला का रे तात्या? कुठं गेलता राजा? आले काय? जा हात पाय धुणे. कहून कुठं गेला होता? वावरात तर गेला नव्हता. अरे घरी त्याले पाय थांबते का नाही थांबत? हा लपंडर सारखा इकडे तिकडे घुमतच राहायचं काय? लग्न झालं आणि त्याला एखादा जेवण पोट्टासारखा काय करत असतो? अरे बाबा मोहनसाठी पोरगी पाहिले गेलो होतो, इकडे तिकडे काय गेलो होतो, कामशिरत गेलो होतो ना. काय झालं मग? काय झालं म्हटलं त्याचं? जुळलं का लग्न? लग्न जुळलं असतं त्याचं तर आपण सगळे जण गेलो नसतो काय? सगळेच जण गेलो असतो. एखादी मामा गिमाची पोरगी असेल तर करून घे ना म्हणा. कायले फसकटीत पडला? तिथंच तर घोडं अडलं. त्याच्या मामाला पोरीस तर नाही आहे ना. एखादी मामाचीच पोरगी करून दिली असती, पण मामाच्या पोरीनं पसंत करायला पाहिजे होतं याच्या. ते बी आहे ना. आता एक ठिकाणी गेलतो, तिच्या मायबापालाच पसंत नाही आली. आणि दुसऱ्या ठिकाणी गेलो तर पोरं म्हणे काळी पांडे होईन म्हणे. ते मी म्हणे किती गोरी, तो किती काळा. झालं बा आता काय करतं. एखादी म्हटलं तू या नात्या घेतात असं तर फोन लावून पाहिजे बरं जरा तिकडे. हा गरीबाची चालते, कोणतीही चालते, असं काही नाही रे. तर कोणतीही चालते. थांबा ना मग, आताच फोन करून पाहतो मी काय आहे तर. हा कर, फोन कर. हिनं जवान परीत एखादा लफडा नाही करायला पाहिजे होता का रे? लव्ह मॅरेज करून गेले पाहिजे होतं. बसला लेकाचा. हा आता पोट तेच करू राहिले. संस्कार असते ना. काय बाबा तुम्ही बी, संस्कार असते कोणाकोणाचे. कोणाकोणाला नाही पटत ते. कोणाकोणाला धामधूम मध्ये लग्न करणं असते. कर व फोन कर बरं. कुठे गेला नंबर? कुठे गेला? सापडला. हा, बोला शांताबाई, लय वर्षाबाद आठवण केली तुम्ही. हा काय 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 भुलले का बाबा नाता आपलं? अरे नाही जी, आता कसं भुला. त्याच्यासाठी तर फोन केला तुम्हाला. आता तर परवा दिवशी फोन केला होता मी. सकुले आताच तर फोन केला होता. मी तुम्हाला फोनच करू राहिलो होतो आज फोनच करू राहिलो होतो, वावरात आहे म्हणून. आता घरी आल्यावर फोनच करू राहिलो होतो तुम्हाला का बा आपली पोरगी आहे एक, तिच्यासाठी पोरगा पाहिजे होता. काय गोष्ट करू राहिली? अरे मी त्याच्यासाठी फोन केला होता का म्हटलं एक पोरगा आमच्या गावात चांगला आहे, निर्व्यसनी आहे बिचारा. कास्तकारी करते, पोल्ट्री फार्म आहे, साईड बिझनेस म्हणून पांडेला टाकला. इकडे तिकडे कामाला जाते, घर नाही राहत तो 60-70 हजार रुपये तसे कमावते. शेतीचं उत्पन्न आलं म्हणजे जवळपास लाख रुपये महिना कमावते तो जवळजवळ. तर म्हटलं हाय का म्हटलं पोरगा नाही ना व पोरगी ना. पोरगी पाहिजे ना त्याला. पोरगा पाहिजे काय? पोरग नाही बुवा आपल्यापाशी, पोरगी आहे. अरे माफ करा, ते तोंडातून निघालं माया. पोरगीच म्हटलं. पोरगी पाहिजे होती. पोरगी आहे ना मग तुमची? कोणाची आहे तिकडे? अरे कोणाची म्हणजे आपलीच पोरगी आहे ना. आपलीच पोरगी आहे. कोण? करिश्मा काय? हा करिश्मास लग्नाची आहे, तर तिचं लग्न करायचं आहे आपल्याला. तर ठीक आहे ना मग. काय आहे तर तुम्ही उद्या येऊन जा मग. ठीक आहे मग उद्या येतो आम्ही. 11-12च्या दरम्यान येऊन जातो आम्ही. हा नक्की या. ठीक आहे मग. अरे मी काय म्हणतो, पोराचा फोटो गिटू असेल तर पाठवून द्या ना. पाठवतो तुम्ही तुमच्या व्हॉट्सअप नंबरवर. पाहून घ्या आणि मला 2 मिनिटात कॉल करा. तुम्हाला पोरगा पसंत आहे काय तर. कारण कसं आहे, तिथं आल्यावर मग पोरगी म्हणते पसंत नाही, माय बाप म्हणते पसंत नाही, असं झालं नाही पाहिजे म्हणून. त्याच गोष्टीच्यानं पोरीला दाखवून देतो पोरगा. तुम्ही पाठवा मला. तसे तर आपली पोरगी आपल्या जबानी समोर जात नाही, पण तुम्ही मला फोटो टाकून द्या. हा टाकतो तुम्हाला व्हॉट्सअपवर. काय म्हणते हो, काय म्हणते समोरचे पाहुणे काय म्हणते? अरे नरेश भाऊ म्हणून राहिले होते का पोरगी आहे म्हणे आपलीच लग्नाची, करिश्मा, तर तिचं लग्न करायचं आहे म्हणे. तर पोरगा आहे का म्हणे तुमच्या इकडे? मी म्हटलं मी आता तोंडातला शब्द हिसकला, त्याच्यासाठी फोन केला होता. तर त्याचा पहिले फोटो पाठवा म्हणे बा, पोरीला टाकून देतो म्हणे. नाही तर मग कसं ते आता तुम्ही सांगितलं तसं घटना होऊन जाईल ना, नाही काय? पाठवला म्हटलं तुमच्या व्हॉट्सअपवर. पोरगा पाहून घ्या आताच आणि मला आता सांगा, म्हणजे उद्या आम्ही सकाळी निघून जातो सगळे. पोरगा चांगला आहे, पाहिला मी. पोरीला दाखवलाय. पोरगी आपल्या शब्दापड्यात जात नाही. पोरगा आम्हाला पसंत आहे. तुम्ही येऊन जाऊ द्या. ठीक आहे ठीक आहे मग ठेवतो फोन. पोरगा पसंत आहे म्हणते त्याले. पोरीचं काही नाही म्हणते, आमच्या शब्दापड्यात जात नाही म्हणते पोरगी. चला उद्या आपल्याला निघणार मग 11 वाजता. बाबा तुम्हाला चालणार सोबत? अरे मी नाही येत ना सध्या. मी काय लिहू? हा मी जेव्हा साखरपुडा राहीन तेव्हा येतो. मी नाही सध्या. बरं ठीक आहे मग नका येऊ. कोणती करिश्मा म्हणून राहिली तू? मला लक्षात नाही आलं म्हटलं. ठेव तिले पोट्टे निचळवे काय? आपलं पोरगं निचळवे काय? कुदरत का करिश्मा? ते डोंबळी आलं लक्षात? ते डोंबळी म्हणे तुम्ही. अच्छा ते डोंबळी ते. अरे बापा तिचं लग्न व्हायचं आहे का आधी? मी आता म्हटलं गेली एखाद्या सोबत पळून. काही बोलता का जी? पळून काय गेली ते आहे ना, तिचं तोय म्हणते लग्न करायचं आहे. अरे काय धडा जिथं पाहा लागत होती एखादी,
थोय तसा थे तशी दोघे तसे एकाच कलरचे हा. अरे तर आपला मोहन बी काय गोरा आहे का पाले मग? मोहन तर माहिती तुम्हाला सावळा नाही म्हणतात त्याले, काळा म्हणताय ते बा, काळा जाईन तो पाले. बरं जाऊ दे, झालं तर झालं. चला उद्या मग 11 वाजता निघून जाऊ आपण. चांगली गोष्ट आहे, जमलं तर जमलं. जमलं तर म्हणजे हे तर म्हणून आमच्या इकडून 100% आहे म्हणते, 100%. झालं तर मग त्याला म्हणा डायरेक्ट येऊ का म्हणा, टिक्के लावायला येतो म्हणा मग. कायले रे बाबू, कायले? पहिले पोरगी पाय, पोरीसोबत बोलणं गेलं होऊ दे. हा मग कर काय काय तर. आता तू 2 ठिकाणी पाहिले गेला, तिथं अशीच घटना झाली ना. हा असे कामं नको करू फालतूचे. पहिले जाय, काय आहे ते बोलून घ्या, देण्या घेण्याचं सगळं व्यवस्थित. तू जरा पोरीशी बोलचाल करतो जरासा. हा तुम्ही बिंदास राहा बाबा, कसे तुम्ही असते तर अधिकच चांगलं झालं असतं. पण कसं आता जाऊ द्या, नाही होत म्हणते तुमचं येणं. जाऊ द्या ना, म्हातारा माणूस आहे, कुठं घेतात यायले? त्या गाडीत एवढे जण बसते काय? बस होय का ते? ठीक आहे, मग मी गाडीवाल्याला फोन करून देतो आणि मग मित्रमंडळीला फोन करून देतो. हा उद्या 11 वाजता जाणार आहे म्हणून, आणि मोहनला फोन करून देतो. हॅलो मोने, एक खुश खबर आहे रे त्यासाठी. कोणती खुश खबर? हाव म्हटलं का त्या पोरीनं? अरे पोरीनं हाव नाही म्हटलं, पण उद्या आपल्याला 11 वाजता निघणार इथून. हा ए माई बायको नाही का शांता, तिच्या नात्यातला एक जण, त्याचे जाणार आहे आपल्याला. पोरीवाल्याला पहिले फोटो पाठवला आहे त्याला, आणि सगळं बायोडाटा पाठवला आहे. ते म्हणे पोरगा आम्हाला पसंत आहे, येऊन जा म्हणे तुम्ही. ठीक आहे महेंद्राला फोन मी करतो, तुम्ही त्या बाकीच्याला फोन करून द्या आपल्या गाडी माणसाले. बरं ठीक आहे मग ठेवतो. हा हॅलो नामदेवराव, दिलीप भाऊ, कुठं आहे तुम्ही? अरे काही नाही, इथं झाडापाशी बसलो होतो. सल्ल्या शाहरुख आहे, सोन्याचे ते आहे. बोला ना, काय म्हणता? स्पीकर फोन ऑन ठेवा. हा ठेवला. काय म्हणता, बोला. उद्या म्हटलं आणखी एका ठिकाणी आपल्याला जाणं आहे, सगळे जण तयार राहायचा 11 वाजता. हा म्हटलं माझी बायको आहे सोबत. ठीक आहे ठीक आहे मग. लवकर स्वयंपाक करून घेतो बाबासाठी. हा मग आपण चाललो जाऊ, आपल्यासाठी नाश्ता पाण्याचंच करतो आणि मग आपण निघून जाऊ इथून. काय व साडी कोणती नेसू मी? कोणती चांगली दिसन? अरे नेस ना बाबा कोणती बी, काय डोकं मारी करू राहील तू बी. हा नेस कोणती बी. काय तू काय तिची बहीण होय काय? सजून ढजून या लागते. बस रे, सोन्यांचे ते अंदर बस ना गाडीच्या. तिथं कुठं खुर्चीवर बसू राहिले? बसतो ना, तात्याला तर येऊ द्या आणि शांता आजीला येऊ द्या. बसतो. अरे किती टाइमपास करू राहिले तात्या? हा का साडी नेसू राहिले काय? काही समजून नाही राहिलं बाबा. अरे घरची बाई आहे त्याच्यासोबत, शांता काकू आहे म्हणून तर उशीर उराला. नाही तर तात्या आतापर्यंत आपल्या पहिले येऊन पोचते. माहिती का तुम्हाला? शांताबाई आहे ना बाय, जर तुम्हाला माहिती आहे मग मेकअप करू देन, साडी घालू देन, हे दिसते का चांगली, ते दिसते का चांगली. तात्यानं बायकोले कायले घ्यायला पाहिजे होतं? तात्यानं जायला पाहिजे होतं. अरे ना तर शांताबाईच्या जिगडला लागते ना, त्याच्यानं शांताबाईला घ्यास लागते, भागच आहे. अरे तात्या, उशीरले उरायला बरं, मला दुसरी ट्रिप आहे. अरे तुला म्हटलं होतं काय टाइम होते, ते ट्रिप दुसऱ्याला देऊन दे. लाव फोन न. हा हॅलो, महेंद्रा बोलू राहिलो. अरे ते मी काय म्हणून राहिलो, मला होते टाईम आले, तू तेवढी ट्रिप मारून देतो बरं आपलीवाली. अरे हा जास्त थोडी आहे, मग 2000 रुपये वाचते तुले. हा ठीक आहे, मग मला उशीर होते इकडे. हा कायचा राग आला तात्या? रागीत दिसू राहील तुम्ही तर. अरे काय विचारता बाबा, पुरी परेशानी जाय ना या बायाची. हा आता तिला घेतलंच नसतं मी, पण आता तिच्याच नात्यातलं होतं त्याच्यानं घेणं आपल्याला भागच पडलं. अरे काय राजा, हे साडी नेसू देन, ते काढू देन, साडी नेसू दे, निचा पदर नाही चांगला, हे नाही. काय विचारतो तू? धानल्यात चालू आहे फालतूच्या. चला तात्या, आली शांताबाई आली. चला ते तोंड जरा चांगलं करा तुमचं वाला. चांगल्या ठिकाणी चाललो आपण, इथं बुवारी नका लावू. तोंड चांगलं करा ते. चला बसा रे सोन्याचे त्या, पहिले बसा तुम्ही. डिक्कीत बसव रे महेंद्र, द्यायले डिक्कीत बरोबर बसते ते दोघं जण. डिक्कीतच म्हणून तर त्याला म्हणून राहिलो बसा म्हणून. चला बसा रे, चला घ्या बरं पटापट जराशे. कोणतं घर वय त्याचं? लय दिवस झाले आता आलोच नाही, भुलन पडल्यासारखं झालं. एखाद्याला विचार बाबा. फोन करू का नाही तर? फोन करून विचारतो. अरे फोन कायले, हे बोट्टा शाळेत चाललं, येईल विचार. पोरा नरेश ठेंगण्याचं घर कोणतं आहे रे बाबू? हे बा ते दिसून आलं ना तुम्हाला? हा बोल, ते वाला होय काय? त्याच्या मागच्या गल्लीत 3ऱ्या नंबरचं घर त्याचं वय. बरं ठीक आहे, चला. चल रे महेंद्र, चल ना तू बी. अरे नाही, जा तुम्ही. काल रात्री म्हटलं ट्रिप मारून आलो मी भुसावळची, माही का झोप गेली नाही, मी जरा गाडी झोपतो. जा तुम्ही जा. चल ना, तिथं झोप जो चांगला, गाडी वाकाय आहे. चल तिथं झोप जो. नाही चांगलं नाही वाटत ते. मी झोपतो ना गाडीतच झोपतो, आपल्या गाडीत असतं पंखा गिंका एसी आहे. जा तुम्ही. सावलीत लाव गाडी, आराम कर. हा सावलीत लाव म्हटलं जराशी गाडी. पोहे गिवे खाल्ले असते राजा, बरं वाटलं असतं आम्हाला. चल ना पोहे तर खायचो आणि मग येऊन जा झोपाले. नाही नाश्ता केला मी, पहिलेच नाश्ता केला, काही लोड नका घेऊ तुम्ही. जा ना, जा तुम्ही. चला बरं. काय बापा नरेशराव, हा एवढ्या अंदर घर आहे तुमचं? किती पात आली, मी पुरी थकून गेली. चला ना आता अंद्र, तुमचीच वाट पाहू राहिलो तुम्ही. चला अंद्र, चला हो तात्या साहेब. काय म्हणते तात्या मग? पीक पाणी काय म्हणते आपलं? पीक पाणी चालू आहे ना भाऊ आपलं? चालू आहे. 5 एकरात 1 क्विंटल माल चालू आहे ना. काही राहिले काय? काही आपलं 5 एकरात 1 क्विंटल माल. काही मजा घेणं आमची वाली नाही. मजा घ्यायची आहे बा. आता जे आहे वातावरण जसं चालू राहिलं त्या हिशोबाने सांगू राहिलो मी तुम्हाला. होणारे जवाई काय म्हणते? तुम्ही काय लावलं होतं ह्या वेळेस? तूर लावली. आता तुरीचं काय माहित आता काय होते काय नाही. आहे तसंही चांगली दाण्यावर. आता आम्ही तूरच लावली. आणखी काय काय व्यवसाय आहे म्हटलं मग तुमचे? व्यवसाय काय? शेती आहे.
पोल्ट्री फार्म आहे, पांटेला आहे साईड बिझनेस आपला. हा, आणि आपण एखाद दिवस घरी असलो समजा उदाहरणार्थ, तर तात्याच्या इकडे इकडे तिकडे कामाला जातो, तिकडे आणतो 1000-2000. शिक्षण 10वी नापास आहे मग तुम्ही, नाही? 10वी नापास आहे, पण आपल्याला इंग्लिश वाचता येते बा, लिहिता नाही येत पण वाचता येते. मराठी आणि हिंदी तर येता येतेच आपल्याला. अच्छा अच्छा. त्याच्या व्यतिरिक्त आणखी काही काही आवड वगैरे, काही अपेक्षा आमच्यापासून? नाही, अपेक्षा वगैरे काही नाही आहे. आवडतं आपल्याला जेवण पाहिजे बा, फक्त चांगलं खाले, चांगलं मेहनत केली म्हणजे चांगलं आपल्याला 2 टाइम जेवायला भेटलं म्हणजे लय आहे. नाही ते तर आहेत. आपल्या पोरीच्या हाताले चव कशी आहे. आता पोहे खाऊन पाहिजे तुम्ही, खातच राहायसान, प्लेट चाटून घेसान तुम्ही. बोलाव ना, तर मग किती भूक लागली आम्हाला, बोलाव ना. चुपचाप राहा रे, शाई नाही हो, चुपचाप राहा ना. हा, कावरले काय, थांब ना जराशे, शांत राहा ना. तुमचे आई बाबा नाही आले सोबत? आई बाबा दोघे नाही आहे, जे काही आपले तात्याच आहे बस. आणि हे जे दिसू राहिले तुम्हाला हे आहे बस, दोस्त मित्र. आई बाबा दोघे नाही आपल्याला. भाऊ बहीण कोणी असन ना? नाही, भाऊ बहीण बी नाही आहे, बस एकुलता एकच आहे. बरं बरं, काही हरकत नाही, काही हरकत नाही. आम्हाला पोरगी एकुलती एकच आहे, भाऊ बहीण काहीच नाही आहे. जे काय आहे तिचंच आहे. पहिले आम्ही तात्याच्या पोरासाठीच म्हटली होती आमची पोरगी, पण तात्या म्हणे सध्या लग्न करायचं नाही आहे म्हणे. म्हणून मग काही कसं आहे, पोरीचं वय वाढत चाललं होतं, त्याच्यानं मग लग्नाला काढलं. बस ते डोमळ भुसकी कोण करा. आपलं पोरग पाहिलं कुठं, ते पाहिली कुठं. हा, भूत दिसते तो एखादा, काय माहित आता येले पसंत येते का नाही येत मोनेले. चुपचाप राहना, चुपचाप राहना, ऐकू गिकू जाय ना त्याले, चुपचाप राहना जराशे. तुमचे मामा नाही आले म्हटलं? मामा येऊ राहिले होते, पण मामाचा झाला ऍक्सिडेंट. त्याच्यानं कधी मामा आणि मामी हे दोघे हॉस्पिटलमध्ये आहे. ते कसं मी आता इकून गेल्यावर भेट घ्यायला जातो त्याची. हा, कालच झाला, नाही तर मग त्याला घेऊन येत होतो सोबत. पोरगी तर आपली अशी आहे का कोणाला पसंत येते, आहेच तेवढी लाडानं वाढवली आहे बा. जास्त काम नका सांगा तिले, वावरा गिवरातलं काम नाही करत ते शिकलेली आहे. इंजिनिअरिंग झालेली पोरगी आहे मावली. मग इंजिनिअरिंग झाली आहे, आता अप्रेंटिसशिप करू राहील ते. आणि मग काही दिवसानं पुण्याला जॉब लागते, तर काही टेन्शन घ्यायचं कामच नाही आहे तुम्हाला. इकडलं इन्कम आणि तिकडलं इन्कम चालू आहे तुम्हाला. पण मी काय म्हणून राहिलो होतो, मी म्हटलं लग्न झाल्यावर बा पोरीले कोणतं काम गेम नाही करू देईन. पहिले सांगू राहिलो, करायचं असं दिले तर वावरातलं कर म्हणा, इकडे तिकडे जॉब नाही करू देईन. आता ते पुण्याले मी इकडे काही तालमील नाही होत ना. ते बोलून घे जा तुम्ही आता पोरीसोबत, जेव्हा बोलणं होते तेव्हा सगळं बोलून घे जा, क्लिअर करून घे जा. माय काय आहे, हा, माय तर दोन्ही याच्यात मंजुरी आहे, जसं म्हणसान तसं. आता पोरगी एवढी शिकली सवरली आहे म्हणते, तर पुण्याला जॉब करतो म्हणते, तर बोलून घे जा तुम्ही. हा, मग बोलावतो तिले. येव ए करिश्मा, ये दे करिश्मा बेटा, सगळ्याले पोहे दे, इथं इकडे दे तिकडे दे. जाय अंदर जाय, तोपर्यंत कॉफी गिपी बनव जाय. नाही, कॉफी गिपी नाही पेत आम्ही, बस पोहे खाल्ले. पोहेले एकदम टेस्ट आहे, मस्त बनवले तुम्ही पोहे. काय नाव काय म्हटलं तुमचं? करिश्मा. वा, मस्त नाव आहे करिश्मा, आवडलं आपल्याला. अरे नावच आवडलं का पोरगी आवडली तुम्हाला, हे तर सांगा. नावही आवडलं आणि पोरगी आवडली तुमची आम्हाला. तुले पोरगा पसंत आहे ना करिश्मा, पाहून घ्या आता. हो बाबा, मला बी पोरगा पसंत आहे. पोरगी लाजून राहिली रे, मोन्या लाजून राहिली. का हो दिलीप भाऊ नामदेवराव, तुम्हाला म्हटलं काही विचार नाही पडला काय? पोरगी म्हटलं इंजिनिअरिंग झालेली, हा, आणि पोरगा 10वी फेल, कसं काय म्हटलं काही तालमीलच नाही आहे ना, कशी काय देऊ राहिले पोरगी? आणि घरही पाना चांगला आहे, शेती आहे, एकुलती एक पोरगी आहे, कसं काय मला काही समजून नाही राहिले. तोच तर विचार मला पडला राजा, मी आता तेच म्हणून राहिलो होतो नामदेवरावले. मला विचार तोच पडला का कसं काय म्हटलं काही तालमीलच नाही आहे तो. अरे पोरगी काही एवढी विशेष नाही ना, पाहिले खपून नसून राहिली म्हणून देऊ राहिले. अरे किती काय असलं तर 10वी फेल माणसाला देणार आहे काय काही बी आपलं? तुम्ही तर विचार करा काही. तुमची जरी पोरगी असती तुम्ही दिली असती काय, एवढी शिकलेली असून? पोरीले काही विचारायचं आहे काय, विचारून घ्या, बोलावतो तिले. करिश्मा ये बेटा, ये इकडे, विचारा बिंदास, तुम्हाला काय विचारायचं आहे तर तात्या. विचार व शांताबाई, मोहनराव तुम्ही विचारा, कोणालाही काही विचार असेल तर विचारून घ्या. विचारावं तात्या, काय विचारायचं आहे तर. कायचं शिक्षण कायचं झालंय म्हटलं पोरी त्याला? इलेक्ट्रॉनिक इंजिनियर मध्ये झालेलं आहे. अच्छा अच्छा, मग काय आणखी समोर शिकायची इच्छा आहे काय? नाही नाही, आता नाही शिकत, आता जॉब करायची इच्छा आहे माझीवाली. बरं बरं, काही छंद वगैरे आवडता? एखादा गाणे म्हणून घेते बस, बाकी काही छंद तर नाही आहे. डान्स वगैरे करता येते, चित्रकला डान्स? कामापुरती येते, जास्त नाही येत पण कामापुरती येते. विचार व शांते, तुला काही विचारायचं असेल तर. डोसा, इडली, उपमा असं नाश्त्याला नवीन टाइमचं बनवता येते ना? अरे त्याच्यात निश्चिंत राहा तुम्ही, 101 ॲटम खाऊ घालते ते. आम्हीच तर विचारात पडलो होतो, म्हटलं काय बनवू राहिली हे, तांदूळ मुरू घाले रातची, ते ज्वारी बाजरा उडीद मुरू घाले, आणि काय काय ॲटम बनवे. अरे बाबा माय ऐकून तर खाणं नाही होय. बरं बरं, तुझी काय अपेक्षा आहे करिश्मा होणाऱ्या नवऱ्यापासून ते सांग पहिले. माझी काही अपेक्षा नाही आहे, फक्त मला कसं आहे जॉब करायची इच्छा होती, पण ते बी नाही करून देत असन तर ते पण चालते. बरं बरं, चला शांताबाई, मनासारखीच पोरगी भेटली आपल्या. चल जायो बाई, अंदर जा आता तू. देण्या घेण्याचं बोलून टाकू म्हटलं आपलं काय आहे ते. देण्या घेण्याचं काहीच नाही आपलं, पोरीले मी पसंत आहे, मला पोरगी पसंत आहे, झाला विषय संपला. फक्त एवढंच म्हणणं होतं का फक्त तुम्ही धामधुमीत लग्न करा तुमच्या इकडून, बाकी काहीच नाही पाहिजे आम्हाला, 1 रुपया बी नाही पाहिजे. अरे असं लग्न करतो का तुम्ही पातच राहायसान, हा असं
पुरा गाव पात्र आहे आणि एकुलती एक पोरगी आहे ना. मग असं तसं काम आहे काय? जे काय आहे तिचंच आहे ना आखरी. चला पक्क समजू मग. फोडू सुपारी, वाळू पंगत जेवाले, हे साखरपुडा करून टाकू. लावा टिके मग. अरे तात्या म्हटलं पोरीले आणि पोराले बोलू तर द्या. हा बोलू द्या म्हटलं एकट्यात. अरे हा पा गडबडी लक्षातच नाही राहिलं. करिश्मा जाय जाय बेटा, बोलून घे काय बोलायचं असेल तुम्हाला तर. जा जा मोहनराव जा, दोघं जण बोलून घ्या बाहेर. काही तुमच्या समस्या असेल तर एकांकित, आणि मग इकडे आपण टिक्क्याचा कार्यक्रम चालू करून देऊ. जाय रे मोहन, जाय बोलून घे. बिंदास विचार जो, तुला काय विचारायचं आहे तर काही टेन्शन नको घेऊ. काऊन काय झालं एवढं रागीट आहे तू? हे पाय तुला सांगू राहिली मी, मला काय तू पसंत आहे नाही. माझ्या पहिले दुसऱ्यासोबत एका जणासोबत प्रेम आहे. हा तर तू अंदर जाऊन नाही म्हणा मला पोरगी पसंत नाही आहे म्हणा, सप्पा सप्पा सांग त्याले. मग त्या पहिलेच अंदर काऊन सांगून दिलं असं? मला तर तू कसाच पसंत नाही आहे, घरचे जबरदस्ती त्यासोबत लग्न करून देऊ राहिले. हा माझ्या त्या पोरावर जीवापाड प्रेम आहे आणि मी त्याच्यासोबत लग्न करीन. त्याच्यासोबत माझं लग्न झालं नाही तर दुसऱ्या कोणासोबत माझं लग्न करून दिलं जबरदस्ती, तर मी सुसाईड करून त्याचं नाव लिहिणार आहे. हा तू करशील तर त्यावाला नाव लिहून टाकीन मी सुसाईड नोट मध्ये, पहिले सांगू राहिली. अरे नाही असं नको करू बाबा, तू असं नको करू. मीच म्हणतो का मला पोरगी पसंत नाही म्हणून, आणि तो माझ्यावर जीवापाड प्रेम करते. आम्ही दोघं पळून जाणार आहे. हा नाही नाही असं काही करू नको तू, मीच जाऊन सांगतो अंदर. अरे असं काही करू नको बाबा, असं काही करू नको. मी सांगून देतो मला पोरगी पसंत नाही आहे म्हणून. हा सांगून दे असं का ते जास्त शिकलेली आहे म्हणा, मी कमी शिकलेलो आहे, आमचं काही तालमील लागत नाही म्हणा, असं सांगतो. आणि काय भामट्या तोंडाच्या, तुला समजत नाही काय? हा त्या लक्षात नाही आलं काय का पोरगी इंजिनियर झाली आहे, आपण 10वी नापास आहे, आपल्यासोबत कसं काय लग्न करणार आहे म्हणून? अरे थे म्हणून राहिले होते त्याले बाबा का आम्हाला पोरगा पसंत आहे म्हणे, 10वी नापासी चालते म्हणे. पहिले कुठं सांगितलं मोबाईलवर का पोरगी इंजिनियर झाली आहे म्हणून? नाही तर मग मी तवाच मग खोज खबर लावून त्यासोबत आलोच नसतो इकडे. पण काही असो, पोहे मस्त बनवले होते त्या, बाकी हाताला चौगी व्हाय. बस बाबा जाऊ दे मग आता. नाही तर नाही, मग काय जबरदस्ती आहे काय? चुपचाप शांततेनं म्हणजो का मला पोरगी पसंत नाही आहे म्हणा. हा 15-20 मिनिटाबाद, नाही तर आता जर करशील तर मग माझा बाप समजून जाईल का माझंच काम आहे म्हणून. चल अंदर चल, हसत खुसत चल अंदर. अरे माझ्या लक्षात नाही आलं का? मी म्हटलं ते डोंबळी नाव पाहिलं करिश्मा. हा करिश्मा जोगतं तर काही करिश्मा आहे नाही याच्यातनी. डोंबळी त्याच्याकडे लफडे यायची वाले. बापरे लयच बाबा लयच हुशार निघाली. आमची करिश्मा शांताबाई सांगतो ना तुम्हाला, लय गुणाची आहे, लय गुणाची. आम्हाला कामाला हात नाही लावू देत म्हटलं ते. हा कोणतंच काम नका करू म्हणते. बापा लहानपणापासूनच पाहू राहिली मी तिले, लहानपणापासूनच पाहू राहिली. लय कामाची आहे ते. कायची कामाची? काय कामाची आहे का? 2 कामं जास्तीचे वाढवते ते. काय ढंगाची आहे का ती पोट्टी? हा डोंबळी. आता मोहन एवढा नाचला म्हणून लग्नासाठी, नाही तर ह्या घरात तुम्ही कसंच नव्हतं आणत. बस राहू दे म्हणत होतो, दुसरी कोणती पाय बा इथं नको करू. काय ढंगाची नाही ती पोट्टी. टिकन नाही तर बस इलेक्ट्रिक लावून चालली जाईन ते. अशा आलतू फालतू गोष्टीत राहतच नाही म्हटलं पोरगी माली. हा आलतू फालतू गोष्टीत बिलकुल नाही. सांगणंच तसं आहे. दिसले का तिचा बाप मारतेच ना तिले, कधीच नाही आडव्या तिडव्या कामात. आमच्या येटायातल्या पोरी म्हटलं 2-3 पळून गेल्या, पण तिले असंही नाही. हा असंही नाही आवडत म्हणते ते. म्हणे लग्नच करीन म्हणे बाबा तुमच्या इच्छेनं. आता पाहूनच राहिले तुम्ही लहानपणापासून. दिसते का माई पोरगी आडव्या तिडव्या गोष्टीत तुम्हाला? 10वीच्या मायबीन लफडेखोर पोट्टी हे. हा 10 लफडे तिच्यावाले 10वीत नाही सांगा. आणि कॉलेजमध्ये गेल्यावर किती असं नाही सांगा, किती लफडे असं नीचे कुठे नाकानं गोष्टी करू राहिले तर. काय तू बी कुठं आणलं त्या मोहनले पसंतच नाही आली पाहिजे बा. बस काही कामाची नाही हे टिकत नाही पोट्टी मोहनपाशी. तुम्ही चुपचाप राहणार उद्या त्याचं लग्न विचारायचं हो राहिलं तर. आणि तुम्ही हाताले चव तर पाहिलीच असं आता पोहे खाल्ले तर. अरे लय टेस्टी जेवण बनवते ते खरंच. आता ते गेली म्हणजे आम्हाला विचार पडला का एवढं चांगलं कोण करून खाऊ घाला आम्हाला. निर्मला बाई काहीच टेन्शन नाही घ्यायचं, बिंदास चाललंय याचं. जवळ आठवण आली तेव्हा पोरीची, काहीच टेन्शन नका घेऊ तुम्ही. आले जवाई बापू आले. अरे काऊन रे मोहन, काय झालं? काऊन नाराज आहे? पोरगी तर पसंत नाही मला. चला तिचं शिक्षण लय आहे, आपलं शिक्षण कमी आहे. हे तुम्हाला पहिले सांगायला काय झालं मग? शिक्षण कमी आहे, शिक्षण जास्त आहे. हा हे इथंच बोलून घ्यायला पाहिजे होतं ना. तुम्ही पहिले बाहेर निघू राहिले मग पोरीले, मग बोलू राहिले तिच्यासोबत. अरे नरेश भाऊ आमचा काही तालमीलच नाही लागत ना. मी 10वी नापास, ते इंजिनिअरिंग झालेली. काही तर विचार करा. चांगल्या घरी ते दिले नाही. मी नाही करत तिच्यासोबत लग्न. चला होता त्या. चला शांताबाई. अरे मोहन पोरी आलेले तू पसंत आहे. हा तिच्या घरचे आले आणि तू आता कोण असा करू आला? मी काय म्हणून राहिलो शांता काकू, तुम्हाला मी गाडी सगळं सांगतो. तुम्ही फक्त इथून चला आता. हा वेळ नाही इथं बाहेरबाजी करायच्या. चला मी सगळं सांगतो तुम्हाला कहून आहे काय आहे. मला सगळ्या गोष्टी पसंत आहे, पण तुम्हाला सगळं सांगतो मी. ते घराकडे सांगतो, इथं नाही सांगत. चला. काय झालं काय मोहन ते तर सांग. अरे सांगतो ना, शांततेत सांगतो ना. इथं सांगू काय? इथं सांगू का तुम्हाला? बरं इथं सांगून देतो, काही हरकत नाही. अरे हे पोट्टी कोणत्या पोरावर प्रेम करते म्हणते, आणि ते म्हणे का जबरदस्ती जर माझ्यासोबत लग्न केलं तर मी सुसाईड करून घेईन म्हणे, आणि त्याच्यात तुमचं नाव लिहून देईन म्हणे वरतं सगळ्याचं, जेवढे बी लग्न जुळवायला आले होते तेवढ्याचं. अरे बापरे अशी गोष्ट आहे ते. तरी तर मी विचारात पडलो राजा. अरे मला तर पहिलेच माहित होतं रे ते पोरगी कशी आहे, पण आता तू नव्हतं ऐकत ना त्याच्याच्यान आलो. बापरे तुम्ही सांगितली नाही आम्हाला अशी गोष्ट आहे म्हणून तुमच्या पोरीची. कशी गोष्ट? काय म्हणणं काय तुमचं आलं? कशी गोष्ट आहे? तुमची पोरगी कोणत्या पोरासोबत प्रेम करते. हा जबरदस्ती म्हटलं मग पोरासारखे मोहनले तुम्ही फसवून राहिले होते नाही.
पहिले तुमच्या पोरीचं सांभाळा काय आहे ते, हा मग करता काय आहे ते. चला चला सगळेजण इथून. इकडे वा तू, इकडे ये, इकडे वा करिश्मा, इकडे ये तू डोंबड्या तोंडाची इकडे. तुला सांगितलं होतं ना, हा तुला सांगितलं होतं ना अशा गावपणा नाही करायचे म्हणून, चुपचाप करायचं म्हणून लग्न. तेले म्हणू राहिली तू. आई मी असं कोणासोबत लग्न करत नाही, मी त्याच्यासोबत प्रेम करतो, मी त्याच्यासोबत करन, पहिले सांगू राहिली. हा नाही तर मग जे त्याने सांगितलं तुम्हाला तसंच करीन. का होता ते काही सांगितलंच नाही तुम्ही? हा मोहन काऊन नाही म्हटलं तर पोरीले? ऐकलं नाही का त्या शांतीचं काय म्हटलं तर बायकोन तिथं? हा ऐकलं नाही का त्या बरोबर? अरे बाबा ते लपडेखोर पोट्टी होती न ते, लहानपणापासून पौरालो मी तिले. 10वीत असताना 10 लपडे होते तिचेवाले. आता गुपचाप तिची माय सांगू राहिली होती, काही बोलताय नाही येत. मी म्हटलं मोहनला आवडली आणि तिनं हाव म्हणून दिलं तर कुठं फसतं म्हटलं आपण. आता त्याची इच्छा होती लग्न करायची तर करून द्यायचं काम आहे आपलं, नाही काय? पहिलेच तर पोरीवाल्याचे एवढे चवणे वाढले. हो राहिलं तर होऊ द्या म्हटलं, चांगल्या गोष्टीत काय विघ्न करा. नेमकं झालं काय म्हटलं तात्या? काही समजलं नाही आम्हाला, बरोबर सांगा तुम्ही समजावून. अरे त्या पोट्टी जाय म्हणते कॉलेजच्या पोरासोबत लपडा, हे करू राहिली म्हणते त्याच्यासोबत लग्न. हा हे गोष्ट आहे म्हणते. आणि तिचे मायबाप काऊन नाही करू देऊ राहिले? पोट्ट असंच आहे म्हणते ते लपंडर. त्याच्याच्यानं तिचा मायबाप याच्यासोबत लग्न करून देऊ राहिले होते, नाही काय? तर हे काय मोहन काय असं तसं आहे काय? हाय चांगला पैसे कमवते ना, आपल्याला माहित आहे. पण त्या पोरीनं तर तात्या पहिले हाव म्हटलं होतं ना, मला पोरगा पसंत आहे म्हणे. अरे बाबा सापाचे दात दाखवाचे अलग आणि डसाचे अलग असते ना राजा, तशीच गोष्ट आहे ना तिची. तिले फक्त मोकाच पाहिजे होता, हा बाहेर कधी येते आणि बाहेर सपा सपा मोहन पशी म्हटलं म्हणते. त्या जर माझ्यासोबत लग्न केलं जबरदस्ती तर लग्न तर करून घेईन आणि बस सुसाईड करीन आणि सुसाईड मध्ये आपले सगळे नाव टाकीन जे बी लग्न जोडाले होते. मग काय करत होता? म्हणून मोहन नाही म्हटलं सपा सपा. अरे बापरे, तरी मी म्हटलंच ना, मी म्हटलं नामदेवराव दिली भाऊली म्हटलं हे एवढी शिकली सवरली पोरगी आहे, हिचे मायबाप हे 10वी फेल वाल्याला कसे काय देऊ राहिले बा? आणि ते गोष्ट तिच्या मायबापाला माहित आहे म्हटलं, ते गोष्ट तिच्या मायबापाला माहित आहे, पण जबरदस्ती देऊ राहिले होते मोहनच्या मस्तकी मारून ते. हाय तर काही एवढी विशेष आहे नाही हो पाले तात्या, हा भूतच दिसत होतं. अरे मला तर विचार पडते का तिचा बाप बी गोरा, तिची माय गोरी आणि हे कशी काय डोंबडी भुसकी निघाली काय माहित, हा कोयल्याच्या खदानातली. पण पार्टी गिरटी चांगली होती, ते चांगली मालदार पार्टी होती. हा 10 एकर संत्र्याच्या बगीचा मोहनचा झाला असता. अरे का चाटता का त्या 10 एकर संत्र्याच्या बगीचाले? मोहन पशी 5 एकर आहे ना, चाटता काय म्हटलं? आणि असं केलं असतं तिनं काय करत होता मग? झालं ना मग न्यूजवर इकडे तिकडे सगळे नावाची बदनामी. बस मोहनला लय चांगलं केलं ते तर मग बायकोनं रिश्ता आणला आणि मोहन जरा जास्त हे करू राहिला ना, गडबड लग्नाची गडबड करा असं काहीच्या काही मॉडेल करून घेन आणि फालतू नाही ते कामं करून घेन. म्हणून म्हटलं मी त्याला का जरा शांततेत हे कर म्हटलं, महिन्यात झाला आधी गोष्टीले. एका महिन्यात आपण लय रिश्ते पाहिले तरी. कुठे गेला तो? काही दिसून तर नाही राहिला राजा, कुठे गेला रे? लावा बरं फोन, लावा बरं तात्या. लाव ना, तूच लाव ना मोठ्या हातानं. म्या लावला तर कसा कच खायन तो. तू लाव, ये म्हणा जरा, येऊ म्हणा घुमून येऊ म्हणा, काम आहे म्हणा बाजारात, इथं बोलाव त्याले. हा नाही तर टेन्शन न बिचारा काही करूनच घेईन, लग्न नाही जुळू राहिलं तर. बोल शाहरुख काय म्हणतो? अरे किधर आहे सेठजी, किधर आहे? अरे आव ना इधर मैफिल जमीन आहे. बस तिकडे येऊ राहिलो तिकडेच. हे तारा तंबाखूची पुडी घेतली, येऊ राहिलो तिकडेच. ये लवकर ये जरासा. बस येऊन राहिलो म्हणते तात्या, इकडेच येऊ राहिलो म्हणते. अरे काय म्हणते तात्या, काय म्हणते मित्रमंडळी आपली? टेन्शन नको घेऊ म्हटलं मोहन, त्या पोरीसोबत राजा तुला लग्न केलं असतं ना, बस झालं असतं, कामच भारी करून टाकलं असतं. निभावलं नसतं गेलं ते, त्याला पुरा पैसा चालला गेला असता मातीत. एवढा धामधुमीत लग्न करत होता तू तर. अरे पण ते पाले कशी होती बाबा, हा मला तर भेव लागे तिचं वाला. मी आता काहीतरी म्हटलं होऊन नाही राहिलं तर हा म्हणून राहिलो तुम्ही. गडबड नको करू, होते चांगली पोरगी भेटते, जरा गडबड नको करू. काय 50 वर्षाचा नाही झाला तू, इथं 50 वर्षाचे बुडायलेले काय जवान पोरी भेटू राहिल्या ना. थांब जरा. खतरनाक पार्टी होती पण बाबा, ते म्हणा लागन पोट्टी वाटली नव्हती. किती चोपडी बोलू राहिली होती ते, हा किती चोपडी बोलू राहिली होती. जशी बाहेर गेली बापा भल्ली बोलली ते मला खाऊट काय सांगू आता तुम्हाला? काही सांगू नको, पूर्णच माहित आहे आता. अरे तात्या जरा चांगली रिंगटोन ठेव ना, मोबाईल वाजू राहिला तुमचा. चांगली रिंगटोन ठेवा, ते बाउन्स झाल्यासारखी रिंगटोन केली. हा बोल शांते, काय म्हणून राहिली? घरी या म्हटलं, ते अळगावचे पाहुणे आले, या घरी या. प्रकाशराव आले तुम्हाला भेटाले, काम आहे म्हणते थोडस. बरं आलो, 2 मिनिटात आलो, थांब. चला मी येतो. हा तुम्ही शेका म्हटलं, अंगिंग शेका, मी येतो. जरा पाहुणे आले घरी अळगावचे, येतो जरासा. येतो रे मोहन, काही टेन्शन नको घेऊ. तुम्ही असल्यावर टेन्शन नाही घेत मी, तुम्ही आहे ना, काही लोड नाही घेत मी. पाहिजे असं काही भलता चालता विचार नको आणजो, हा नाही तर मग म्हणशी काही टेन्शन नको घेऊ, होते त्याला लग्न. चांगल्यात चांगली पोरगी तुला करून देतो, अशी हलती भलती करून नाही देत. चांगली सुंदर पोरगी देतो करून, काही लोड नको घेऊ. म्हणते छापरल्या तोंडाची अशी असन म्हणून, हा डोंबडी राजा मला धवस देऊ राहिली ते सांग बरले का शाहरुख? अरे त्या धवस देऊन द्यायची होती का? तेव्हा माझ्यासोबत लग्न केलं तर मी सुसाईड करीन आणि त्या नाव लिहिन बा, तेव्हा असं द्यायला पाहिजे होतं, नाही का? काय म्हणते पीक पाणी, काय म्हणते आपलं? पीक पाणी चालू आहे ना बा, देवाच्या कृपेनं व्यवस्थित चालू आहे पीक पाणी. काय आता निसर्गाचं आहे सगळं काही, निसर्गावर अवलंबून आहे. तुमचं काय आहे? तूर लावली वाटते ह्या वेळेस. काय करावं बापा, तुरीले तर मोठा खेळ आणलाय रानडुकरायनं. सोकारी ठोंडी काय रानडुकर पुरून देऊ राहिले आम्हाला. रानडुकराचाच भरता काय आहे. इकून तिकून रानडुकर सुटते तर चोट्टे मार वाढले गावातले, चोट्टे घेऊन जाते. आम्ही आधी शेंग खाऊन नसन पाहिली म्हटलं. चोट्टे ना बापा, पोपट करू दे, हे करू दे, भाजी करू दे,
सोले भात करू दे, झाला त्याचं सीझन चालू. तसं सगळ्याच इकडे आहे, काय सांगावं आता तुम्हाला, सगळ्याच इकडे आहे तसं. आमच्या इकडे तोच काव आहे. एवढं मोठं अर्थिंग लावून तर चोट्टे भेट नाही, सांगा बरं. ते रानडुकरे नाही भेट आणि चोट्टी नाही भेट. आता काय दिवस रात्र त्याच्या पायतीवरच राहा. हां, आणि ज्या दिवशी आपण राहिलं पायतीवर त्या दिवशी काहीच नाही होत, आणि ज्या दिवशी नाही राहिलं त्या दिवशी डबल टिबल माल चालला जाते चोरी. इकडे चोट्टे नाही पुरू देत, रानडुकरे नाही पुरू देत, आणि उरून पुरून काही ना काही आपल्या हाती लागलं तर तिकडे सरकार पुरू नाही देत, मालाले भाव नाही देत. काय विचार पडला कास्तकाराले, कास्तकारी करा का लोकांच्या इकडे कामाला जा, काय एमआयडीसीत चालला जाऊ आपलं नाही. 300-400 रुपये मजूर तरी भेटते 8 घंट्याची. कठीण काम झालं शेतकऱ्याचं, मोठं कठीण काम आहे. तुमचं बरं झालं ना, पोरगं लागून गेलं तिकडे बिचार, काही ना काही सहारा तर झाला. तुमचं पोरगं काय करू राहिलं मग आता प्रकाश भाऊ? काही नाही, अभ्यास करू आला, स्पर्धा परीक्षेचे फॉर्म भरतो म्हणे बुवा, स्पर्धा परीक्षा देतो म्हणे. मी म्हटलं दे, होऊन जाईन, जमून जाईन, कायच्यात ना कायच्यात. नाही जमलं तर मग आहेच आपली शेतीवाडी करत राह मग, नाही काय. अरे माय ना, तू तेच म्हणे, जमलं तर जमलं म्हणे आप्पा, नाही तर मग आपली शेतीवाडी आहेच म्हणे. पाहतो म्हणे त्यात ड्रॅगन फ्रूट हे ते जरासं इकडलं तिकडलं करून लावतो म्हणे त्याच्यात. म्हटलं पाय बा तुले काय कसं पडते, तर एवढं पैसा लावला तुले तर. पोरं काय करन, कॉम्पिटिशन किती वाढली, किती किती घंटे अभ्यास करते बा माय पोट्ट, कायले हात नाही लावत ना. मला वाटते बा काय करू द्यावं आता, नाही मी इकडलं पाहतो तर तिकडलं पाहते. या आले तुमचे मित्र आले. अरे राम राम, हो राम राम प्रकाशराव, लय दिवसाबाद आले भावा. राम राम तात्या, या बसा, या खुर्चीवर बसा जराशी. बोला, कसं काय केलं बा येणं? अरे मांडणं हो, चहा गीत मांड पाहुण्यासाठी मांडणं. अरे मॅच म्हटलं तात्याला येऊ द्या, ते तर म्हणे जेवण करा म्हणे. मी म्हटलं तात्याला येऊ द्या, चहा घेतो मी, जेवण काही करत नाही. जेवण केलं, आता इकडे इकडे आलो होतो जरासं, आणि तुमच्यासोबत लयच अर्जंट काम होतं. ते मोबाईलवर बोलाजोगत होतं नाही, साक्षात भेटूनच बोलायचं होतं, त्याच्यानं मग मीच आलो. जा मांडव, कॉपी मांड, चहा नको मांडू, मग मित्राले कॉपी पसंत आहे, जा पटकन. हा आलीच, 2 मिनिटात आणते. बोला प्रकाशराव, बोला, कोणतं असं अर्जंट काम पडलं का डायरेक्ट मोबाईलवर नव्हतं होत? आता तुम्ही तर काही येत नाही घरी, तुम्हाला एवढ्या डाव बोलावलं, या म्हटलं जरासं. हां, बायकोले घेऊन या, लेकरायले घेऊन या, बाबाले घेऊन या, तर तुम्ही तर काही याचं नावच नाही घेऊ राहिले. काय म्हणते पिकपाणी, काय म्हणते काय ह्या वेळेस बाबा सोयाबीनले काय भाव नाही दिसू राहिला मला, सोयाबीनले नाही. आता गव्हाले आणि तुरीले काय माहित भाव राहते का नाही राहत, तर बस काय आता समजून नाही राहिलं. अरे मोठी परेशानी आहे, इकून तिकून जमते जुगाड, तर सरकार काही पूर्ण देत. तुमच्या इकडे चोट्ट्याचा भेव आहे, सांगितलं मला शांताबाईनं. घ्या कॉफी प्या मस्त शांत, नंतर बोलू आपण. घ्या ना बाबा, तुम्ही घ्या ना. नाही मी नाही पेत आता सध्या, मी पिन 4 वाजता, आता नाही पेत. मी का म्हणून राहिलो होतो तात्या, जरासं म्हटलं आपलं गणे थोडं भाषीचं लग्न जुळलं होतं राजीव, लग्न गणे समोरच्यानं तोडलं. काय काय गोष्ट करू लागते, आता लग्न जुळलं होतं ठेवालं काय? कसं काय तोडलं म्हटलं त्यानं, काही कारण असेल ना. तर पोरगी तर तुम्ही पाहिलीच आहे, कशी आहे आपली भाषी, कशी आहे, एकदम सुंदर आहे, शिकली सवरली आहे. हा, लग्न लग्न म्हटलं कायच्या जान तुटलं, काय कारण काय? कारण असं आहे का पहिले म्हणे ते का हुंडा पाहिजे नाही, आणि नंतर काय म्हणे आम्हाला 2 एकर डायरेक्ट तुमच्या याच्यातली जमीन द्या म्हणे, आणि ते बी पहिले नाव करून द्या म्हणे. आता तुम्ही सांगा, आता त्याला एक पोरगं आहे, तुम्ही पाहिला आहे, हां, एक पोरगी आहे, तर आता नाही कमीत कमी तर म्हणे 1 एकर देतो म्हणे पोरीच्या नावानं करून, 2 एकर नाही करून देत म्हणे, 3 एकर जमीन आहे ते. मग पोरगं काय करन? तर मग हे गोष्टी म्हणा साखरपुडा व्हायच्या पहिलेच करायला पाहिजे होते म्हणा. हा, असं कोण नाही म्हटलं तुम्ही? अरे साखरपुडा व्हायच्या अगोदर ह्याच गोष्टी झाल्या, साखरपुडा झाल्यावर मग म्हणू राहिले होते ते का आम्हाला 2 एकर पाहिजे म्हणे, नाही तर मग राहिलं म्हणे. आता त्या पोराले म्हणते, एक पोरगीवाली आहे, त्या पोरीवाल्यानं म्हटलं म्हणते का आम्ही देतो बा तुम्हाला, तर त्यानं इकडलं तोडलं आपल्या इकडलं, आणि तिकडे त्यानं जुगाड जमून घेतला. मग खर्च मागायला पाहिजे होता साखरपुड्याचा, जो झाला तो. खर्च दिला त्यानं, खर्च पूर्ण दिला, पण म्हणे लग्न नाही करत म्हणे. तर त्या गोष्टीच्यानं कसं पोरीचे मायबाप थोडेसे परेशानीत आलेले आहे, आणि मी जरासा मामा होय त्या नात्यानं मॅच आणलं होतं ना ते नातं. पा कशा हरामी लोक आहे, पैशासाठी हुंड्यासाठी पा काय करते, तर लग्न तोडून टाकलं. किती सादरी पोरगी आहे, पाहिले किती सुंदर आहे. आता काय करा, लोक माहित नाही का तुले, जिथं दात आहे तिथं चणे नाही, जिथं चणे आहे तिथं दात नाही, असं काम झालेलं आहे. अरे जो आमच्या घरी पोरगा येते ना, याचा मित्र बी आहे तो, मायबाप आहे नाही ते पोराले, पोरगा चांगला आहे ते. हा, पोरगा चांगला आहे ते, मस्त पोल्ट्री फार्म आहे, शेती आहे, 5 एकर घर आहे चांगलं बांधलेलं, आणि त्याला तर बा पोरगी, फक्त पोरगी पाहिजे बस. त्याला हुंडा गिंडा काहीच नाही पाहिजे, तो म्हणते फक्त पोरीवाल्यानं पोरीच्या इकडून लग्न करा, बाकी काहीच नाही. आपण तर लग्न करायला तयार आहे, लग्न करायला तयार आहे, आपलं तसं काहीच नाही आहे. तुम्हाला सांगतो शांताबाई, आपलं तसं काहीच नाही आहे. लग्न तर असं करतो का पुऱ्या एरियात नसन केलं, मग सरपंचाने नसन केलं त्याच्या पोरीचं, असं लग्न करतो. आई व मग म्हणून पा ना त्याच्यासाठीच, म्हणून पा. बरं प्रकाशराव, हां बोला ना तात्या, काय म्हणता तर बोला. पोरगा म्हटलं नेमका तुम्हाला पाहिजे कसा पाहिजे सांगा. पोरगा आपल्याला पोरासारखा पाहिजे बा, म्हणजे एकदम विश्वासू पाहिजे, चांगला पाहिजे स्वभावानं, हां,
पण थोडाफार ठीकठाक पाहिले पाहिजे. पोरगी तर आहे सुंदर, आता पोरगी तर म्हणून राहिली का मी लग्न करतच नाही, पण आपल्याला त्या आता डिप्रेशनला जायच्या पहिले तिला डिप्रेशनच्या बाहेर काढणं आहे त्या हिशोबानं. आणि पोरगी माहिती आहे तुम्हाला काही कमी शिकलेली नाही आहे, 15वी पास पोरगी आहे. कसा म्हटलं तुम्हाला पोरगा कसा पाहिजे, म्हणजे काय पाहिजे तुम्हाला, काय म्हणजे समजलं ना तुम्ही, का तुम्हाला नेमकं पाहिजे काय पोरातनी? तर पोरगा आपल्याला असा पाहिजे, साधा सिंपल पोरगा पाहिजे. हा, त्याचं घरदार बांधलेलं पाहिजे, शेती पाहिजे बा थोडीफार, ड्युटी नसली कुठेही तरी चालते, आपली शेती केली बस. शेतीतलं कामही करते पोरगी, असंही काही नाही, शेतीतलंही काम करते पोरगी. हे घ्या, हे पुराचा फोटो पाहून घ्या. अरे हा, परवाच्या का नेरवाच्या दिवशी वाटते तुम्ही याचा स्टेटस ठेवला होता व्हॉट्सअपवर, पाहिला मी. याचा वाढदिवस होता वाटते ना? हा हा, पाहिला आहे ना, तुमच्यासोबतच तर राहते हे. मायावर भरोसा आहे तुम्हाला? डोळे बंद करून मी तुमच्यावरच भरोसा ठेवू शकतो, म्हणूनच मी तुमच्याच पाशी सांगायला आलो. हे गोष्ट मी कोणालाच नाही सांगितली. ह्या पोराला तुम्ही तुमची भाषी देता काय? सांगा काय म्हणता. मी सगळं पाहून घेतो त्याचं त्याला मी सगळं समजावून सांगतो. सांगा तुम्ही काय म्हणता. पण त्या पोराला एकदा विचारून घेतलेलं बरं राहील नाही काय? पोरगा म्हणून बा साखरपुडा तुटलेली आहे असं तसं काही म्हणून नाही काय? तुम्ही काही टेन्शन नका घेऊ प्रकाशराव. हा, उद्या अळगावला येतो आम्ही गाडी घेऊन, 11-12 वाजताच्या दरम्यान येऊन जातो. ठीक आहे, तुम्ही तुमची तयारी करून ठेव जा. जर सगळं काही ओके असलं तिथं टिक्के लावून तिथं साखरपुडा करून टाकू तवाच्या तवा. काय म्हणता तुम्ही? अरे नाही नाही, कसं आहे, एकुलती एकच भाषी आहे, असं मला गडबडीत कोणतंच काम नाही करायचं आहे. कसं आहे, आम्ही बी पोराचा घरपाले येन. हा, तुम्ही या उद्या, आम्ही पोराचा घरपाली येतो. मग मस्त शांततेत चांगल्या पद्धतीनं साखरपुडा करू. आणि समोरच्याला दाखवायचं आहे ना का आपलं काम कसं आहे, तर ज्यानं लग्न तोडलं त्याले. झालं तर मग पक्का प्रकाशराव. हा, उद्या येतो मग. काय आहे, तुम्ही माईकडे सोपून द्या असं समजा. का बे दोस्ती रिश्तेदारी में बदल गई. असं समजतो मग मी. हा, चला मग, चला येतो मग. येतो नारायणराव, येतो शांताबाई, चला येतो मग. हा या बापू, आम्हीच येतो ना आता उद्या तुम्हाला भेटायला तिकडे अळगावले. उद्या आम्हीच येतो. नक्की या, चांगले या मस्त. हा, चांगले कपडे गिपडे घालून घ्या, आपल्याला हा रिश्ता पक्काच करायचा आहे. 100% पक्का झाला म्हणजे झाला. ते पोरातले हाव मनाची जिम्मेदारी आमची. अरे पोरगा तर आपल्या भाषीला पाहिल्याबरोबरच हाव म्हणन, नाही म्हणन तर मग काय लावली.